हॅलो नमस्ते, मी रुपाली स्वागत करत आहे रुपास कॉर्नर या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दोडक्याची चटणी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोडकं, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसूण आणि तेल, जिरं आणि भाजलेले शेंगदाणे। घरात एकतरी दोडकं शिल्लक राहतच, मग त्यासाठी बनवा ही दोडक्याची चटणी। सर्वात पहिल्यांदा दोडक्याच्या शिरा काढून मस्तपैकी बारीक चिरून घ्यायचं। मिरचीचे पण 2 भाग करायचे आणि मग काय, गॅसची फ्लेम ऑन करा आणि गॅसवर कढई ठेवा। कढईत 1 माप तेल टाकून तेल छान प्रकारे तापू द्या। तेल तापल्यास त्यात आपण जे मिरचीचे 2 भाग केलोत त्या मिरच्या टाकून द्यायच्या। मिरच्या छान भाजून घ्यायच्या। मिरच्या छान भाजत आल्या की मग त्या काढून साईडला काढून ठेवायच्या। मिरच्या काढून घेतल्या की त्यामध्ये जिरं टाकायचं। जिरे मस्त असे तेलामध्ये नाचू लागले की त्याला थंड करण्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाका। लसणाच्या पाकळ्यांनी पण कलर चेंज झाला की मग त्यामध्ये आपण जे दोडकं चिरून ठेवलं ते दोडकं आपण घालू शकतो आणि मग मस्तपैकी परतवून घ्यायचं। 4 ते 5 वेळेस परतवून घेतल्यास कलर थोडासा लाल तपकिरी झाल्यास मग 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून भाजून घेतल्यास मग गॅसची फ्लेम बंद करा। आणि तुमच्याकडे खलबत्ता असलं खलबत्ता किंवा मग मिक्सर ग्राइंडरमध्ये सुद्धा पण तुम्ही वाटू शकतो। पहिल्यांदा मिरच्या वाटून घ्या। व्यवस्थित प्रकारे मिरच्या वाटणं झाल्यास मग त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाका। मीठ टाकलं, आपल्याला जसं पाहिजे तसं टाकू शकतो। मीठ टाका आणि मग त्यानंतर आपण भाजून घेतलेले जे शेंगदाणे ठेवले होते ते शेंगदाणे टाका आणि दोन्ही पण मस्तपैकी व्यवस्थित बारीकसर वाटून घ्या। दोन्ही एकजीव झाल्यास मग साईडला तुम्ही काढून घ्यायचं मिश्रण। मिरचीचं मिश्रण साईडला काढून घेतल्यास त्यामध्ये तुम्ही भाजलेलं दोडकं टाकून दोडकंसुद्धा व्यवस्थित प्रकारे बारीकसर असं वाटून घ्यायचं। दोडकं वाटणं झाल्यास गॅसची फ्लेम ऑन करा आणि मग कढईमध्ये अर्धा माप तेल टाका। तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाका। मग काय, तयार केलेलं आपलं जे मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण होतं ते वाटण घाला आणि मस्त परतवून घ्या। ते वाटण घातल्यास दोडक्याचं पण वाटण टाका आणि दोन्ही मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मग काय, गॅसची फ्लेम बंद करा। तयार दोडक्याची चटणी। एकदम चविष्ट आणि सोपी रेसिपी। घरी नक्की तयार करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला